चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. लपंडाव ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काना आणि सखी दोघेही साखरपुड्याच्या कपड्यांची जी काही शॉपिंग करण्यासाठी आलेली असतात, तेव्हा हा काना जो आहे तो इकडे साईडला आलेला असतो. तेव्हा सखी तिथे जाते आणि सखी समोर ह्या दाभाडे मावशींचा कॉल आपल्या कानाला येतो. तेव्हा सखी लगेच कानाचा हात पकडते, तर काना बोलते की बेबी सरकार, तुम्ही माझा हात काय पकडता लोकांसमोर. तेव्हा इकडे सखी बोलते की तुम्ही माझ्या माणसाशी का खोटं बोलता, ते नाही आवडलं मला. तेव्हा काना बोलतो की यामध्ये खोटं बोलण्याच्या पाठीमागे काहीतरी बाजू असेल, हे लक्षात का घेत नाही तुम्ही. तेव्हा सखी बोलते की नाणंच खोटं असेल तर एक बाजू बघितली तर खोटं ते खोटंच राहणार ना. तेव्हा कान्हा बोलतो की माणसं आणि नाणी यामध्ये काहीतरी फरक असतो. तेव्हा सखी बोलते की मला एक सांग, तुझी दुसरी बाजू काय आहे. तेव्हा आपला कान्हा बोलतो की दाभाडे मावशी. तर इकडे लगेच कान्हा बोलतो की दाभाडे मावशीच्या आहेत ना, त्या माझ्या आईच्या जागेवर आहे. त्यांची इच्छा होती की मी एखाद्या चांगल्या ठिकाणी नोकरी करावी. मी खूप ठिकाणी नोकरी शोधली, परंतु नोकरी काय अशी रस्त्यावर पडलेली नसते किंवा झाडाला लागलेली नसते. मला मनासारखी नोकरी मिळालीच नाही. म्हणून मी त्यांच्यासमोर असं भिकाऱ्यासारखं जगायला हवं होतं का. म्हणून मी छोटीशी चिटिंग केली, लावली डोक्याची सेटिंग, उघडली मी वकिलांची खोटी फाईल, परंतु दाभाडे मावशींच्या चेहऱ्यावर आलं स्माईल. हे जे काही खोटं होतं एवढंच होतं, बाकी काही नाही, असं काना या सखीला बोलत असतो. यामध्ये जर मी कुणाची फसवणूक केलेली असली तर तुमच्या मनामध्ये हा जो काही गैरसमज आहे तो काढून टाका. फक्त दाभाडे मावशींच्या चेहऱ्यावर जो काही आनंद आहे तो बघण्यासाठी मी हे पाऊल उचललं, बाकी काही नाही. हे जे काही मी तुम्हाला सांगितलं आहे हे सिक्रेट ठेवा आणि कुणाला काही सांगू नका. या गरिबाच्या चेहऱ्यावरचा आनंद जो आहे तो काय असतो तुम्हाला श्रीमंत लोकांना काय माहीत हो, असं काना सखीला बोलतो. तेवढ्यामध्ये दाभाडे मावशींचा कॉल या कानाच्या मोबाईलवरती येतो. काना बोलतो की सारखा मावशींचा कॉल येतोय, काय करू मी. असं म्हणत सखी लगेच त्या कापड दुकानामध्ये जाते. इकडे कानासुद्धा या सखीच्या पाठोपाठ आतमध्ये जातो. दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे घरी तेजस्विनी जी आहे ती रूममध्ये बसलेली असते. तिकडे तेजस्विनी जेव्हा त्या रूममध्ये बसलेली असते तेव्हा तिथे काका येतात. काका बोलतात की आता सर्व खरेदी जी आहे ती झालेली आहे. एक साडी खरेदी करायला गेल्यात सखी मॅडम, किती वेळ लागला. असं जेव्हा काका बोलत असतात तेव्हा तेजस्विनी खूप रागाने बघत असते. त्यानंतर इकडे काका स्वारी असं बोलतात आणि तिथून निघून जातात. इकडे तेजस्विनी जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की काय माणसं आणि काय नाही. दुसरीकडे आता काना आणि सखी दोघे इकडे साडीचं बिल जे आहे ते काउंटरवरती करण्यासाठी येतात. काना बोलतो की ह्या साडीचं बिल मी पे करणार आहे, कारण ही पहिली साडी माझ्याकडून. तेव्हा सखी बोलते की मी माझी साडी घेऊ शकते, अजिबात मला तुझ्याकडून ही साडी नको आहे. आता सखी लगेच या आपल्या काकांना बोलते की किती पैसे झालेत. तर ते काका बोलतात की 16,000. तेव्हा इकडे काना बोलतो की अहो, 16,000ची एवढी महागाची साडी नाही आहे ती, तुमच्या सांगण्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. एक शून्य तुम्ही जास्त सांगितला, 1600 रुपयाची साडी असेल ती. तेव्हा काका बोलतात की नाही नाही अहो, ती 16,000ची साडी आहे. साडीची क्वालिटी बघा, त्यावर अस्सल सोन्याच्या तारांचं विणकाम आहे. सर्व कलाकुसर जी आहे ती हाताची आहे. एक कारागीर दिवसभरामध्ये एक साडीवर विणकाम करतो. त्या कापडाची किंमत नाही तर कलेची किंमत आहे. आणि त्यात ही साडी जी आहे ती फक्त तेजस्विनी मॅडमची पसंती आहे, त्यामुळे किंमत तर असणारच ना. असं जेव्हा काका बोलत असतात तेव्हा एक दुसरे कस्टमर आलेले असतात. ते बोलतात की बरोबर बोललेत तुम्ही. त्यानंतर ते कस्टमर या सखीला बोलतात की ज्यावेळेस तुझं ते स्वयंवर निवडण्याचं काम सुरू होतं ना, तेव्हाच आम्हाला खूप आनंद झाला होता, परंतु तू काय निवडलं माहीत आहे का, हा ड्रायव्हर निवडला का स्वयंवर जिंकून. असं जेव्हा हे कस्टमर या सखीला बोलतात तेव्हा काना त्यांच्याकडे खूप रागाने बघत राहतो. काना जो आहे तो त्यांच्यासमोर जातो आणि लगेच बोलतो की ड्रायव्हर असल्यात काय प्रॉब्लेम आहे. अहो, ह्या काळामध्ये ड्रायव्हरच खूप मोठा माणूस आहे. ज्याने या जगाला गीता सांगितली होती तो माझा सखा श्रीकृष्ण. आणि त्याने प्रत्येकाची जी काही स्वप्न असते ती वेगवेगळी असतात आणि स्वप्नापर्यंत पोहोचण्यासाठी काहीतरी काळ हवा असतो. अहो, कामत मॅडम ज्या आहेत त्या एवढ्या मोठ्या इंडस्ट्रीजच्या मॅडम आहेत, तरी बघा त्यांनी नातं जोडताना कसं स्टेटस नाही पाहिला तर माणूस बघितला. त्या जर मनाचा एवढा मोठेपणा दाखवू शकतात तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे हो. असं जेव्हा काना त्या कस्टमरला बोलतो तेव्हा त्यांची बायको बोलते की अहो, तुमची बायको जर रुबाबामध्ये तुम्हाला पाठीमागे बसलेली चालते तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना.
मग यांना काय प्रॉब्लेम आहे असं ती बोलत असते. तेव्हा कान्हा बोलतो की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते आणि माझ्या बाबतीत ते होणारच आहे असं कान्हा सखीकडे बघत बोलत असतो. नक्कीच मी माझ्या बायकोमुळे यशस्वी होऊ शकतो. नवरा बायकोच्या नात्यामध्ये कुणीतरी बॅकसीट घेणं खूप महत्त्वाचं असतं असं कान्हा त्यांना सांगत असतो. आणि आमच्या बाबतीमध्ये ती मी घेतली आहे अगदी अभिमानाने असं कान्हा बोलत असतो. मी तरी काकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले असेल ना असं पण इकडे जेव्हा कान्हा बोलत असतो तेव्हा ही मावशी बोलते की बघा बघा किती छान पिढी आहे. मी एक पाऊल जर तुमच्या पुढे टाकलं तर तुम्हाला सहन होत नाही, नुसते पुढे पुढे पडत असतात. ते काका बोलतात की अगं तू जर त्या सखीसारखी करोडपती असती ना तर मी तू जिथे सांगितलं तिथेच बसलो असतो असं ते काका त्या बायकोला बोलतात. आता दोघे तिथून जातात. इकडे सखी त्यांच्याकडेच बघत राहते. तेवढ्यामध्ये दाभाडे मावशी तिथे येतात आणि कान्हाला बोलतात की काय झालं कान्हा. तर कान्हा बोलतो की काही नाही, बिल करायचं आहे. तेवढ्यामध्ये इकडे सखी जी आहे ती आता साडीचं जे बिल आहे ते आपलं मोबाईलवरून फोनपे भरत असते. ते दुकानदार काका जे असतात ते बोलतात की बिलावर काय नाव टाकायचं. तेव्हा कान्हा बोलतो की सखी कान्हा माडिक असं टाका. आता इकडे जेव्हा कान्हा असं नाव सांगतो तेव्हा दाभाडे मावशी बघत हसत असतात. त्यावेळेस इकडे मावशी बोलतात की आता सवय करून घे बरं का या नावाची, आता तुझ्यासमोर हे कायमचं नाव लागणार आहे. तेवढ्यामध्ये कान्हा जो आहे तो इकडे समोर असतो आणि सखीला काकांचा कॉल येतो. काका बोलतात की सरकारने लवकर बोलावले घरी, शॉपिंग झाली की नाही, गुरुजी येणार आहेत घरी. तेव्हा सखी बोलते की गुरुजी असे अचानक का घरी येणार. तेव्हा काका बोलतात की लवकर घरी ये मग सांगतो तुला, आणि लवकर जर घरी नाही आली तर बघ मग, असं पण काका सखीला बोलतात. तर सखी लगेच आता फोन कट करते आणि आपल्या मनाशी बोलते की या सरकारांच्या डोक्यात तरी काय सुरू असतं कुणास ठाऊक असं सखी बोलत असते. आणि तेवढ्यामध्ये कापड दुकानामध्ये या तेजस्विनी मॅडमचा फोटो लावलेला असतो. तेव्हा सखी त्या फोटोकडे बघते आपल्या आईच्या आणि लगेच बोलते की माणसं फक्त फोटोतच चांगली दिसत असतात का, आणि पकडलेले क्षण जे आहे ते फक्त फोटोतच असतात का. जसे फोटोत असतं तसं जर ॲक्च्युली का दिसत नाही बरं. हे जर दिसलं असतं तर किती बरं झालं असतं. ह्या फोटोमध्ये माझ्या आईच्या डोळ्यामध्ये किती प्रेम माया दिसते आणि इथे तर काहीच नाही आहे. आता ती कोरडी झाली आहे आई माझी. कोण होतीस तू आणि काय झालीस तू, असं पण ही सखी आता त्या आईच्या फोटोकडे बघत असते. अगं आई स्वतःकडे बघ जरा, कुठे हरवलीस तू. तिथे येतो. कान्हा लगेच बोलतो की जे जिथे हरवतं ते तिथे सापडतं. बेबी सरकार तुम्हाला जे हवं आहे ते तुम्हाला नक्कीच मिळेल असं कान्हा या सखीला बोलतो. तेव्हा सखी जी आहे ती आता कान्हाकडे बघते. बघायला मिळतं की गुरुजी इकडे घरात आलेले असतात. ही तेजस्विनी मॅडम समोर बसलेली असते, काका काकी समोर उभी असतात, गौतम पण साईडला उभा असतो. आणि तेवढ्यामध्ये गुरुजी आता पंचांग बघत असतात की साखरपुड्याचा मुहूर्त कधी आहे तो. परंतु मित्रांनो साखरपुड्याचा मुहूर्तच नसतो. आता गुरुजी थोडासा विचार करत असतात. तेजस्विनीला तर आता उत्सुकता लागलेली असते की नेमकं मुहूर्त कधी असेल. तेव्हा ही सखीची आई जी आहे ती बोलते की अहो एवढा वेळ का लागतोय गुरुजी. तर गुरुजी बोलतात की हे बघा मॅडम, तुम्ही जो साखरपुड्यासाठी मुहूर्त बघताय तसा योग नाही. कारण सर्व काही आपल्या म्हणण्याप्रमाणे होत नसतं. सर्व दिशांची महत्त्व लक्षात घ्यावी लागतात. तेव्हा तेजस्विनी बोलते की तुम्हाला काय बोलायचं ते थोडंसं स्पष्ट बोला. तेव्हा गुरुजी बोलतात की ह्या काळात खूप अडचणी आहेत. ह्या दिवशी राहू काळ आहे, शनीची दृष्टी वक्र आहे. तेव्हा इकडे तेजस्विनी बोलते की म्हणजे. तेव्हा गुरुजी बोलतात की हा काळ जो आहे तो तुमच्यासाठी योग्य नाही आहे. जेव्हा गुरुजी असं बोलतात तिथे तेजस्विनीची बोलती बंद होते. ती लगेच बोलते की काय अहो ह्या दिवशी होणार नाही का. तेव्हा गुरुजी बोलतात की अहो हा काळ जो आहे तो खूप डेंजर आहे, तो चांगल्या चांगल्यांची नोकरी घालवतो, खुर्च्या घालवतो. तेव्हा तेजस्विनी बोलते की गुरुजी थोडक्यात तुम्ही जे सांगताय ते सामान्य माणसांच्या बाबतीत होतं, परंतु आम्ही तर खूप मोठी माणसं, आम्हाला याचा काही फरक पडत नाही. मी सरकार आहे, तुम्ही माझा विचार केला का, असं पण इकडे ही सरकार जी आहे ती आपल्या गुरुजींना बोलत असते. गुरुजी बोलतात की तुम्हाला जर तसं असतं तर माझी गरजच लागली नसती. तुमची जी काही मूठ आहे ती सैल होणार आहे. बरेच दिवस जी घट्ट पकडून ठेवलेली आहे ती आता तुमच्या हातून निसटून जाणार आहे, असं गुरुजी जेव्हा या तेजस्विनीला सांगतात तेव्हा तेजस्विनी आता गुरुजींकडे बघते. काका काकी खूपच खुश होतात.
आता काना जो आहे तो किरणशी फोनवर बोलत असतो. काना आता इकडे साडी घेण्यासाठी जे आलेला असतो, तिथे जे काही घडलेलं असतं ते सर्व काना या किरणला सांगत असतो. किरण बोलतो की काना तुला कळतं का? अरे हे खूप रिस्की आहे, तुझ्या लक्षात का येत नाही ह्या गोष्टी? तेव्हा काना बोलतो की अरे मला एक सांग, रिस्क जर घेतली नाही तर बेनिफिट मिळत नाही. त्यावेळेस इकडे किरण बोलतो की अरे मला एक म्हणायचं, अजिबात घाबरत नाही आहे. तेव्हा काना लगेच बोलतो की मी घाबरत नाही आहे, मी ड्रायव्हर जरी असलो तरी ओव्हरटेक करताना ॲक्सिडेंट होत नाही अशी माझी खात्री असते. तेव्हा इकडे किरण बोलतो की तुझा हा ओव्हर कॉन्फिडन्स जो आहे ना तो तुझ्याजवळच राहू दे, असं किरण या कानाला बोलतो. आज ना उद्या कुणीतरी तुला ओळखणारं जगामध्ये नक्कीच असेल, तेव्हा तू तू तुझा खरा चेहरा लपवणं बंद कर, एवढंच मला तुला सांगायचं आहे, असं किरण या कानाला सांगत असतो. ही मीनाक्षी काकू ज्या आहेत त्या गुरुजींना बोलतात की गुरुजी तुम्ही कसं बोलता हो, हे तुम्ही सखीबद्दल बोलता का? आईच्या माईच्या सावलीतून हे सर्व होणार आहे. तेवढ्यामध्ये गौतम खूप मोठमोठ्याने हसतो आणि लगेच बोलतो की आईच्या मायेची सावली, काय बोलताय वहिनी तुम्ही हे? असं गौतम जो आहे तो या तेजस्विनीकडे बघत बोलत असतो. तेवढ्यामध्ये इकडे तेजस्विनी गुरुजींना बोलते की गुरुजी वायफट बडबड मला ऐकायची नाही आहे, जे काही आहे तेच सांगा. तेवढ्यामध्ये सखी तिथे येते. सखी आता या गुरुजींकडे बघते. गुरुजी बोलतात की हे बघा, तुम्हाला जे ऐकायचे ते मी बोलू शकत नाही, असं गुरुजी या तेजस्विनीला बोलतात. सखी बोलते की म्हणजे साखरपुडा कॅन्सल का? असं जेव्हा सखी त्या गुरुजींसमोर बोलत असते तेव्हा आता सखीला खूप आनंद होतो. इकडे तेजस्विनी लगेच उठून उभी राहते आणि सखीकडे रागाने बघत राहते. लगेच बोलते की वादळ आलं, भूकंप झाला, पूर आला, जगबुडी झाली, तरीसुद्धा तुझा साखरपुडा ठरलेल्याच दिवशी होणार, असं पण इकडे ही तेजस्विनी जी आहे ती बघत असते आणि ती बोलत असते. तेजस्विनी गुरुजींना बोलते की गुरुजी तुम्ही निघू शकता. आता गुरुजी सर्व काही जे पंचांग असतं ते आपल्या पिशवीमध्ये घालतात आणि लगेच आता तिथून निघतात. इकडे ही तेजस्विनी सखीकडे बघत असते. काका काकी पण असतात. आता सखी पुन्हा नाराज झालेली असते. त्यानंतर इकडे गुरुजी पुन्हा या तेजस्विनीकडे चांगलंच बघून तिथून जातात. तेवढ्यामध्ये दरवाजामधून काना ज्या आहेत त्या साड्यांच्या पिशव्या घेऊन येत असतो. आता गुरुजी त्या कानाकडे बघतात, कारण कानाचा धक्का गुरुजींना लागलेला असतो. गुरुजी खूप मोठ्याने कानाला बोलतात की तुम्ही आणि इथे, असं म्हणताच कानाच्या हातातून त्या पिशव्याच खाली पडतात. सखी आणि ही तेजस्विनी दोघी कानाकडे आणि या गुरुजींकडे बघत असतात. मीनाक्षी काकू आणि काका पण जवळ असतात, ते सुद्धा बघत असतात. आता तेवढ्यामध्ये कानाला किरणचं बोलणं आठवतं. अरे तू किती जरी चेहरा लपवला तरी एक ना एक दिवस तुझा चेहरा सर्वांसमोर येणार, हे या किरणचं बोलणं कानाला आठवतं. गुरुजी कानाला बोलतात की अहो तुम्ही इथे, आणि कित्येक दिवसापासून मी बघतोय तुम्ही गेले कुठे? तुमच्या कुंडलीचा अभ्यास मी करत होतो, असं गुरुजी बोलत असतात. तर इकडे गुरुजी बोलतात की अहो तुमची कुंडली तर खूप डेंजर आहे, तुम्ही इथे काय करता? तेव्हा आता काना लगेच बोलतो की अहो धन्य झालो मी तुमचं ऐकून, तुमच्यासारखे गुरुजी मला भेटले आणि माझं आयुष्यच धन्य झालं. अहो कुठेतरी कोपऱ्यामध्ये बिनछपराच्या घरामध्ये, गोंधळलेल्या माणसाच्या घरामध्ये माझ्यासारख्या ह्या सामान्य माणसाला तुम्ही लक्षात ठेवलं आणि वर मला आहो करताय आणि एकदा भेटल्यावर, असं पण काना जेव्हा गुरुजींसमोर बोलत असतो तर गुरुजी बोलतात की अहो आपण एकदा नाही भेटलो तर खूप वेळा भेटलो. तर इकडे काना बोलतो की अहो तुम्ही फक्त एकदाच भेटले मला आणि तुम्ही तर खूप वेळा भेटले असा भास निर्माण करताय माझ्यासमोर. तर सखी सर्व बघत असते. तेव्हा काना लगेच सखीकडे समोर जातो आणि बोलतो की बघा हे आहेत गुरुजी बरं का. ज्यावेळेस स्वयंवरांची पहिली फेरी होती त्यावेळेस मी पहिल्यांदा हारलो होतो, त्यावेळेस मी पहिल्यांदा खूप निराश झालो होतो, हतबल झालो होतो. माझं मन जे आहे ते खूप चलबिचल झालं होतं. माझ्या आयुष्यामध्ये कुठून तरी हे गुरुजी आले आणि माझ्या आयुष्याची पूर्णपणे दिशाच पलटून टाकली. असा काही मंत्र फिरवला आणि माझी आयुष्याची कलाटणीच वेगळी झाली. त्यांनी सुरुवातीला माझी पत्रिका बघितली होती. पत्रिका बघून ते मला बोलले होते की तुझी ही पत्रिका जी आहे ती खूप कणखर आहे, तू जिंकणार स्वयंवर, असं मला ते बोलले होते. असं हा काना जो आहे तो सर्वांना सांगत असतो. तेवढ्यामध्ये मीनाक्षी काकू बोलतात की काय? तेव्हा इकडे काना बोलतो की ह्या गुरुजींचं खूप बारीक निरीक्षण असतं बरं का, हे सर्व बघून त्यांनी हा अनुमान लावला होता, असं काना सर्वांसमोर बोलत असतो.
तर कान्हा लगेच गुरुजींना बोलतो की गुरुजी तुमच्याशी मारायच्या आहेत खूप मोठ्या गप्पा, परंतु इथेच घेऊ आता टप्पा, असं पण कान्हा ह्या गुरुजींना बोलतो. बरं जाऊ द्या गुरुजी, तुम्ही इथे आले होते, तुमचं काम झालं का? सखी मॅडमचा आणि माझ्या साखरपुड्याचा मुहूर्त काढला का? असं कान्हा जेव्हा बोलत असतो तेव्हा गुरुजी बोलतात की साखरपुड्यासाठी मुहूर्त खूप उत्तम आहे, जे हरवलंय ते सापडण्याची शक्यता पण आहे. असं जेव्हा गुरुजी बोलतात तेव्हा सखी लगेच आपल्या मनाशी बोलते की हरवली तर माझी आई, ती कधी सापडणार आहे का? कधीच नाही, असं पण इकडे ही सखी आपल्या मनाशी बोलत असते आणि आईकडे बघत असते. गुरुजींसमोर येते आणि बोलते की गुरुजी एक विचारू का? याची आणि माझी पत्रिका जुळती का बघा ना तेवढं, असं सखी या गुरुजींना बोलते. सखी लगेच बोलते की साखरपुडा ठरलाय माझा, मग मला हे जाणून घेण्याचा तरी हक्क आहे ना, असं आईला सखी विचारते आणि गुरुजींना बोलते की गुरुजी सांगा ना आमची पत्रिका जुळते का, असं सखी गुरुजींना विचारत असते. तेव्हा गुरुजी हळूच मान हलवतात आणि हो असं बोलतात. जुळती तुमची पत्रिका, काही प्रॉब्लेम नाही, असं गुरुजी जेव्हा सखीला सांगतात. आणि हा मुहूर्त जो आहे तो खूप चांगला आहे, परंतु सरकारांसाठी हा काळ चांगला नाही, असं गुरुजी हे बोलत असतात. दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही सखी जी आहे ती दुकानामध्ये, कापड दुकानामध्ये जो काही ह्या सरकारांचा फोटो लावलेला असतो तो फोटो घेऊन घरी येते आणि सखी बोलते की आई तू जशी ह्या फोटोमध्ये आहे ना तशी तू माझ्यासाठी होशील का? तेव्हा आता इकडे ही सरकार बोलते की नाही, तुझी जी फोटोमध्ये आई आहे ती मेली आता आणि ही तुझी आई जी आहे ती सरकार आहे आता, असं म्हणत ही सखी जी आहे ती खूप चिडते आणि ही सरकार जी आहे तेजस्विनी तो फोटो जो आहे तो जाळून टाकते आणि खाली फेकून देते. तर मित्रांनो आता ही सखी जी आहे ती ह्या आपल्या आईला बोलते की साखरपुडा होणार तर तो सखी सदन चाळमध्येच होणार. तेव्हा आता इकडे ही तेजस्विनी काय रिप्लाय करणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर लपंडाव ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या ह्या साई मराठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद. सखीला तिच्या आईचं प्रेम मिळणार का हे सुद्धा बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.